नमस्कार मंडळी. आजकाल आपण संस्कृती, परंपरा, उत्सव, सण विसरत चाललोय. आपणच नव्हे तर लहान लहान मुलेसुद्धा सण उत्सवांचा तिटकारा करतात. त्यांना पाश्चात्य संस्कृती जवळची वाटते. ही संस्कृती त्यांना निम्न दर्जाची, खालच्या दर्जाची वाटू लागली आहे. हीच गोष्ट ओळखून आम्ही आमच्या माय लाईफ व्लॉग या चॅनलवर हिंदू संस्कृतीची ओळख करून देणार आहोत. तसेच हिंदू संस्कृतीतील परंपरा, सण, उत्सव का साजरे केले जातात, त्या पाठीमागील शास्त्रीय कारण व धार्मिक कारण समजावून सांगितली जातील. ते पण अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडलेच तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आपले विविध सण आनंदी, उत्साही, तितकेच अर्थपूर्णही. असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण तो म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची पद्धत, परंपरा वेगळीच पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते. तसेच दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, ज्याला धुलीवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाई म्हटले जाते. भगवान शंकराची लीला याला शिव शिमगाई म्हटले जाते. तर हा होळी सण साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश आहे. होळीनिमित्त पुरणपोळी, रंग, धुळवट, रंगपंचमी या सगळ्यांचे आकर्षण असते. हिंदू धर्मात होळी आणि धुळवट इतकंच रंगपंचमी सणालाही महत्त्व आहे. होळीनंतर हा सण देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. असे मानले जाते की स्वर्गलोकातील सर्व देवी देवता पृथ्वीवर रंग उधळण्यासाठी येतात. या सणाला श्रीपंचमी, देवपंचमी असेही म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊयात कधी होणार साजरी रंगपंचमी आणि त्या दिवशी कोणते उपाय करावेत. यंदा रंगपंचमी 30 मार्च 2024 रोजी साजरी होणार आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी 29 मार्च 2024 रोजी रात्री 8:20 सुरू होईल. तसेच 30 मार्च 2024 रोजी 9:13 समाप्त होईल. उदयतिथीनुसार 30 मार्च 2024 रोजी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवतांसोबत होळी खेळण्याचा मुहूर्त सकाळी 7:46 ते 9:19 आहे. प्राचीन काळी जेव्हा होळीचा सण अनेक दिवस साजरा केला जात असे, तेव्हा रंगपंचमीचा दिवस हा होळीचा शेवटचा दिवस मानला जायचा. त्यानंतर रंग खेळले जात नाहीत. रंगपंचमी हा सण होळीचे शेवटचे पर्व मानले जाते. दरवर्षी हा सण होळीनंतर कृष्ण पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी देवदेवतांसह होळी खेळली जाते. मथुरा, वृंदावनमध्ये याच दिवशी होळी सणाची सांगता होते. रंगपंचमीला विविध रंग, गुलाल यांची उधळण केली जाते. त्यामुळे देव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात अशी धार्मिक मान्यता आहे. होळी सणानंतर वसंत ऋतूस प्रारंभ होतो आणि उन्हाळा सुरू होतो. उन्हाळ्यातील पहिला सण म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते. उन्हाचा तडका कमी व्हावा आणि गारवा जाणवावा यासाठी एकमेकावर रंग, पाणी उडवून रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. देशाच्या काही भागात रंगपंचमीला विशेष महत्त्व आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर रंगपंचमी सण साजरा केला जातो. रंगपंचमी या सणाला धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी राधाने श्रीकृष्णासोबत होळी खेळली होती. या दिवशी हवेमध्ये गुलाल उधळला जातो. ज्याच्या अंगावर गुलाल पडतो त्याच्यावर देवी देवतांचा विशेष आशीर्वाद असतो असा समज आहे. आणि या दिवशी विशेष म्हणजे या रंगपंचमीच्या दिवशी अंगाला रंग लावला जात नाही, तर हवेत रंग उडवला जातो. रंग हवेत उडाल्यानंतर तमोगुण आणि रजोगुणांचा नाश होतो आणि त्यांचा नाश झाल्यावर आपली पुण्यशक्ती वाढते असा समज आहे. या दिवशी देवतांना रंग लावले जातात
आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी श्रीकृष्ण राधासोबत होळी खेळतात, म्हणून या दिवशी श्रीकृष्ण आणि राधाला रंग लावला जातो. रंगपंचमी संबंधीची एक पौराणिक कथा आहे. चला तर मग श्रवण करूया. कामदेवाने महादेवांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणला होता. तेव्हा शिव क्रोधित झाले होते आणि त्यामुळेच असे मानले जाते की होळाष्टकाच्या दिवशी जेव्हा भगवान शंकराने कामदेवाला जाळून राख केले होते, तेव्हा संपूर्ण देवलोकात शोक पसरला होता. सर्व देवी देवतांना चिंता वाटू लागली की कामदेवाशिवाय जग चालवायचे कसे. त्यानंतर सर्व देवतांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकराने सर्व देवतांची प्रार्थना स्वीकारली आणि कामदेवाला पुन्हा जिवंत केले आणि ती तिथी म्हणजेच रंगपंचमी. त्यानंतर सर्व देवी देवतांनी आनंदी होऊन रंगोत्सव साजरा केला आणि त्यामुळेच दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील 5व्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी काही उपाय केले जातात. चला तर जाणून घेऊयात कोणते उपाय केले जातात. रंगपंचमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. असे केल्याने आपल्या आर्थिक अडचणीपासून सुटका होते असे मानले जाते. तसेच या दिवशी नारळावर रंग शिंपडावा व तो शिव मंदिरात अर्पण करावा. असे केल्याने आपल्या मनातील भीती नाहीशी होते. रंगपंचमीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मसूर टाकून शिवलिंगाला अर्पण करावे. असे केल्याने शुभ फळ प्राप्त होते आणि सुख समृद्धी लाभते. तसेच रंगपंचमीच्या दिवशी सर्व देवतांना रंग लावावा. त्यामुळे सर्व देव आपल्यावर प्रसन्न होतात. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते आणि आपल्या कुंडलीतील सर्व दोष नष्ट होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा येणाऱ्या रंगपंचमीला नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी साजरी करा आणि सर्व देवी देवतांना रंग अवश्य लावा. त्याचे तुम्हाला निश्चितच योग्य फळ मिळेल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी रंगपंचमीबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडलास तर मित्रपरिवारासोबत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.